नमस्कार. सरकारी कार्यालयांमध्ये एक प्रश्न नेहमीच गोंधळ निर्माण करतो, तो म्हणजे निलंबन आणि हजेरी पत्रक. निलंबित कर्मचाऱ्याने रोज ऑफिसला येऊन सही करायची की नाही, यावरून प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात नेहमीच मतभेद दिसतात. तर आज आपण या विषयावर कायदेशीर तरतुदी काय आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाचा दृष्टिकोन काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. निलंबित कर्मचाऱ्यास हजेरी पत्रकावर सही करण्यासाठी खरंच सक्ती करता येते का? हाच तो कळीचा मुद्दा आहे. चला पाहूया याचं ठोस आणि कायदेशीर उत्तर काय आहे. आणि ह्याचं उत्तर अगदी एका शब्दात आणि स्पष्टपणे सांगायचं तर नाही. निलंबित कर्मचाऱ्याला हजेरी पत्रकावर सही करण्याची सक्ती करता येत नाही. आता मनात प्रश्न येईल की असं का? तर त्यासाठी आपल्याला निलंबन म्हणजे नेमकं काय ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. निलंबन म्हणजे काही सेवेतून काढून टाकणं नाही, पण याचा अर्थ असा होतो की तो कर्मचारी प्रत्यक्ष कामावर नसतो, तो ऑन ड्युटी मानला जात नाही. आणि मग तर्क अगदी सरळ आहे. हजेरी पत्रक ते तर फक्त जे कामावर आहेत, जे ऑन ड्युटी आहेत त्यांच्यासाठी असतं. मग प्रश्न येतो की निलंबित कर्मचाऱ्याकडून अपेक्षा तरी काय ठेवायची आणि काय नाही. हे बघा, इथे तेच सोपं करून सांगितलंय. डाव्या बाजूला काय आहे, काय अपेक्षित नाही, म्हणजे रोज ऑफिसला येऊन सही करणं वगैरे, नियमांमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये. आणि उजव्या बाजूला काय अपेक्षित आहे, तर त्यांनी मुख्यालय सोडू नये, चौकशीत पूर्णपणे मदत करावी आणि जेव्हा बोलावलं जाईल तेव्हा हजर राहावं. यावर फक्त नियमच नाही तर न्यायालयाचा एक खूप महत्वाचा निकाल पण आहे. 1982 सालचा हा खटला आहे. झोनल मॅनेजर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विरुद्ध खलील अहमद सिद्दीकी. यामध्ये आंध्र प्रदेश हायकोर्टाने अगदी स्पष्ट शब्दात म्हटलंय, निलंबनात असलेल्या कर्मचाऱ्याने रोज हजेरी लावण्याची आवश्यकता नाही, कारण तो कोणतीही अधिकृत कर्तव्य पार पाडत नसतो. न्यायालय या निर्णयापर्यंत पोहोचलं कसं, त्यांचा विचारप्रवाह काय होता, तो ह्या फ्लोचार्टमध्ये मस्त दिसतोय. बघा, निलंबन झालं म्हणजे काय, तर कामापासून तात्पुरतं दूर ठेवलं. आता कामच नाही तर हजेरी लावून काय सिद्ध होणार, काहीच नाही. म्हणून निष्कर्ष अगदी सरळ आहे, हजेरीची गरजच नाही. कोर्टाने हे अगदी ठणकावून सांगितलंय की असं बंधन घालता येणार नाही. यामागे फक्त कायद्याचाच मुद्दा नाहीये, तर एक साधा आर्थिक आणि प्रशासकीय तर्क पण आहे. विचार करा, निलंबित कर्मचाऱ्याला मिळतो फक्त निर्वाह भत्ता, त्याला प्रवास भत्ता किंवा ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळत नाही. मग आता सांगा, जर प्रवास भत्ताच देत नसाल तर रोज ऑफिसला येण्याचा खर्च करायला भाग पाडणं हे कितपत योग्य आहे? नाही ना. इतकंच काय, सामान्य प्रशासन विभागाने सुद्धा त्यांच्या वेबसाईटवर हे स्पष्ट केलंय की सहीची सक्ती करता येणार नाही. पण याचा अर्थ असा घेऊ नका की निलंबित कर्मचाऱ्याला कधीच ऑफिसला बोलावता येत नाही. नाही, तसं नाहीये. इथेच एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे. वैध प्रक्रिया आणि छळवणूक यात एक बारीक रेष आहे. चौकशीसाठी बोलावणं, काही कागदपत्र मागणं, ही सगळं ठीक आहे, ही झाली कायदेशीर प्रक्रिया. पण काही कारण नसताना फक्त सही करण्यासाठी रोज बोलावणं हे मात्र त्या निलंबनाच्या मूळ हेतूच्याच विरोधात जातं आणि याला एक प्रकारचा मानसिक त्रास किंवा छळवणूक मानलं जाऊ शकतं. या सगळ्या चर्चेचं सार काय, आपण काय लक्ष ठेवायचं, ही शेवटची चेकलिस्ट आपल्याला सगळं लक्षात ठेवायला मदत करेल. पटकन बघूया. 1. सही गरजेची नाही. 2. त्यासाठी कोणताही कायदेशीर दबाव नाही. 3. कोर्टाच्या मते अशी सक्ती चुकीची आहे. 4. रोज हजेरीचा आदेश देणं हे मनमानीपणाचं आहे. आणि 5वा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, चौकशीत मात्र पूर्ण सहकार्य करायलाच हवं. आणि हे सगळं सखोल विश्लेषण ज्यांच्या अभ्यासावर आधारित आहे ते आहेत श्री विष्णुकांत बोरसे. आणि त्यांना तब्बल 28 वर्षांचा अनुभव आहे. ज्यांना अधिक माहिती हवी असेल ते त्यांची वेबसाईट किंवा यूट्यूब चॅनल नक्की पाहू शकतात. मला खात्री आहे की या माहितीमुळे प्रशासनातील अनेकांचे गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.